शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी उडीद पिकासाठी दुसरी आणि महत्त्वाची फवारणी कधी करायची, कशासाठी करायची आणि कोणती करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी उडीद पीक हे 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला याला दुसरी फवारणी ही करून घ्यायची आहे आणि जी सर्वात महत्त्वाची फवारणी ही उडीद पिकासाठी ठरते, ज्यामध्ये जास्तीत जास्त फुलोरा लागण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्यासोबतच या दरम्यान जो अळीचा अटॅक उडीद पिकावर होतो, त्या व्यतिरिक्त मावा, तुडतुडा, पांढरे माशी हे सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला या दरम्यान आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण अळीच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रथम प्रोपिनोफॉस प्लस सायपरमॅथ्रिन घटक असलेलं प्रोपेक्स सुपर याचा 30 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झाईट हे 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे घ्यायचं आहे. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचा फायदा शेतकरी मित्रांनो असा होईल की अळीचा तर नायनाट होईलच, पण सोबतच जे मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी या दरम्यान उडीद पिकावर होते ते सुद्धा नियंत्रण या एकाच फवारणीतून होऊन जाईल. याच्यासोबतच आपल्याला जास्तीत जास्त फुलोरा लागण्यासाठी तसेच उडीद पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला टाटा बहार याचा 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे. आणि यासोबतच आपल्याला वॉटर सोल्युबलमध्ये 12-61-0 ज्यामध्ये 12% नत्र आणि 61% स्फुरद आहे याचा 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. या तिन्ही याचा कॉम्बिनेशनाचा एकत्रित फायदा आपल्याला असा होईल की जास्तीत जास्त फुलाची संख्या वाढेल, उडीद पिकाची वाढसुद्धा होईल आणि अळीचे सुद्धा नियंत्रण होईल आणि सोबतच जो काही मावा, तुडतुडा, पांढरी माशी आहे याचे सुद्धा नियंत्रण होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.